आणि यानंतर बातमी भाजप शिवसेनेतील वादाची. काही पक्षांचा पोटशूळ होताना दिसतोय, त्यावरती वेळीच इलाज केलेला बरा अशी टीका मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी केली आहे. मेट्रो 3 साठी मुंबईतील गिरगाव काळबादेवी भागातील घरं विस्थापित होणार नसून त्याच ठिकाणी त्यांचं पुनर्वसन होणार असल्याचं स्पष्टीकरण देखील यावेळी शेलारांनी दिलंय. शिवाय मेट्रो 3च्या प्रस्तावाला आधी विरोध करून नंतर प्रस्ताव स्वीकारल्यासंदर्भात राज्य सरकारनं महापालिकेला 15 दिवसांच्या आत उत्तर देण्याची नोटीस बजावली आहे. रश्मी पुराणिक आमच्या प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील. रश्मी, काय अधिक तपशील? रेश्मा, आपण बघतोय की मेट्रो 3 वरनं शिवसेना आणि भाजपमध्ये पुन्हा एकदा घमासान सुरू झालेला आहे. महापालिकेमध्ये जो प्रस्ताव आला होता त्याला शिवसेनेने विरोध केला होता. भाजपने हा देखील विरोधात काल आशिष शेलारांनी वक्तव्य केलं होती. आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि अनेक टेक्निकल ज्या गोष्टी आहेत त्या त्यांनी स्पष्ट केलेल्या आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की जो सगळ्यात मोठा मुद्दा आहे गिरगाव किंवा मराठी लोकांचा, या मुद्द्यानुसार जो सरकारने प्रस्ताव दिला आहे त्यानुसार जी गिरगावमधली मराठी लोक कुटुंबीय आहेत त्यांचं पुनर्वसन आहे ते तिथेच होणार आहे. त्यांना जास्त सोयीची घरं देखील मिळणार आहेत. या संदर्भातला जो एक अधिकृत प्रस्ताव आहे तो देखील आलेला आहे, तो महापालिकेला पाठवण्यात आला आहे. असं असून देखील शिवसेना ह्याचं राजकारण करत आहे आणि ह्यावर सगळ्यात मोठा आरोप शिवसेनेने केलेला आहे की शिवसेनेच्या ज्या शाखा आहेत त्यांना घरघर लागली आहे. कुठेतरी बिल्डरच्या बाजूला जाऊन अशा पद्धतीने शिवसेना विरोध करत आहे. जेव्हा रिलायन्स आलं होतं तेव्हा मात्र शिवसेनेनं कोणता विरोध केला नव्हता, परंतु आता राज्य सरकारच्या प्रयत्नांना मेट्रो येते तेव्हा शिवसेना काँग्रेसच्या मदतीने आणि इतर विरोधी पक्षांच्या मदतीने अशा पद्धतीने मेट्रो 3ला विरोध करत आहे. त्यामुळे हे फक्त त्यांचं स्वार्थाचं राजकारण आहे आणि त्यांच्या शिवसेनेच्या शाखांना घरघर लागलेले आहे म्हणून ते हा विरोध करत आहे, असा घणाघाती आरोप जो आहे तो भाजपाने केलेला आहे. रेश्मा. रश्मी, धन्यवाद तू दिलेल्या या माहितीबद्दल.